राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आपल्याबरोबर आहेत। अमोल मिटकरी जी, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस होता। खरं तर तुम्ही आज माध्यमांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह लिखाण जे आहे ते सातत्याने होत आहे आणि ती पुस्तकं जी आहेत ती सांस्कृतिक महामंडळाकडनं अर्थात साहित्य महामंडळाकडनं ती विक्रीला सुद्धा ठेवण्यात आलेली आहेत। म्हणून माझ्या हातामध्ये त्या पुस्तकाची प्रत आहे। थोड्या वेळापूर्वी मी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबईला चर्चगेट जवळ जे आहे शासकीय मुद्रणालय तिथून हे विकत घेतलेलं आहे। हे द्वितीय पुनर्मुद्रण आहे डिसेंबर 2011 मध्ये आणि आजही हे पुस्तक विक्रीला आहे। यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत विकृत लिखाण राम गणेश गडकरी यांनी राजसन्यास नाटकामध्ये केलेला आहे। त्यामधला हा जर पॅरेग्राफ तुम्ही तुमच्या चॅनलला जर दाखवला, हा पॅरेग्राफ बघा। संभाजी हा म्हणजे केवळ एक, पुढचा शब्द मला वापरायचा नाही आहे, छाकटा, काशीची गंगा आणि रामेश्वरचा सागर एकवटून छत्रपतींनी बांधलेल्या राष्ट्रतीर्थाची गंगा सागराची ज्याने व्यभिचाराच्या दिवाणखानातील मोरी बनवली तो हा संभाजी। अशा प्रकारचा तुळसा, तथाकथित नायिका तुळसा आणि संभाजीराजे यांच्या बाबतीतला हा कल्पना विलास आणि अत्यंत विकृत लिखाण राम गणेश गडकरी यांनी केलेलं आहे। आणि हे आजही पुस्तक शासकीय मुद्रणालयामध्ये विक्रीला उपलब्ध आहे। 228 रुपयाची किंमत आहे आणि मराठी भाषा दिनाच्या दिवशी हे पुस्तक मोठ्या प्रमाणात विकले गेल्याची बातमी आहे। त्याच्यामुळे अशा विकृत इतिहासाच्या पुस्तकावर म्हणजे अशा विकृत काव्यावर, अशा विकृत कथानकांवर, साहित्यावर बंदी आणावी याकरता मी शासनाला मागणी केलेली आहे। उद्या अधिवेशनाचं कामकाज सुरू होईल त्यावेळेस मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे राज्यपाल, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांची भेट घेऊन मी हे पुस्तक तात्काळ बंद करा, हद्दपार करा आणि यांच्या जेवढ्या प्रती असतील ते तात्काळ बॅन करा अशी मागणी सरकारकडे करणार। खरं तर सातत्याने महापुरुषांचा अपमान जो होताना पाहायला मिळतोय, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, त्यानंतर आज इथे विधान भवनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस होता। अबू आझमी जे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आमदार आहेत, त्यांच्याकडनं देखील खरं तर एक वक्तव्य समोर आलंय की औरंगजेब हा चांगला कुशल प्रशासक होता असं त्यांनी एक वक्तव्य केलं। इथं राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेलं आक्षेपार्ह विधान, प्रशांत कोरटकरांनी शिवाजी महाराज शंभूराजांबद्दल केलेलं आक्षेपार्ह विधान आणि औरंगजेब एक उत्तम प्रशासक होता हे अबू आझमींनी केलेलं विधान, हे तिन्ही विधानं जवळपास सारखी आहेत। अबू असीम आझमी या सभागृहाचे सदस्य आहेत विधिमंडळाचे। त्यांच्याकडे उत्तम प्रशासक म्हणून जर ते औरंगजेबाकडे पाहत असतील तर औरंगजेब नावाच्या उत्तम प्रशासकांनी त्याचा भाऊ दारा शुकोह याला विष घालून मारलं, स्वतःच्या आईवडिलाला मारलं। पवित्र रमजानचा महिना सुरू आहे आणि जर त्यांना खरंच रमजानचे उपवास असतील आपल्या अबू आझमींना तर त्यांनी औरंगजेबाची काळी कारकीर्द एकदा बघावी। औरंगजेब बादशाहानी ज्या प्रकारे क्रूर पद्धतीने मारला आणि जेवढा आम्ही इस्लाम धर्माची शिकवण वाचली त्यामध्ये आईवडिलांचा सन्मान करा, भावाचा सन्मान करा असं शिकवलेलं आहे इतर धर्माप्रमाणे। आणि जर आईवडिलाशी दगाफटका करणारा व्यक्ती जर यांना कुशल प्रशासक वाटत असेल तर मला यांच्याही बुद्धीची कीव येते। त्यांनी तात्काळ त्यांचं विधान मागं घ्यावं। औरंगजेब हा प्रशासक होता, तो क्रूर प्रशासक होता या मताचे आम्ही आहोत आणि औरंगजेबाने संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने हालाल करून मारलं त्यामुळे औरंगजेबाचं कुठलाही मुस्लिम समर्थन करत नाही। मुस्लिमांनी औरंगजेबाचं समर्थन केलं असतं तर मुलाची नावं औरंगजेब ठेवली असती। मग आम्ही अबू आझमींना विचारतो तुम्ही नातवंडाची नावं ठेवता का औरंगजेब? अशा प्रकारे त्यांनी वादात उगाच काहीतरी उडी घेण्याचा प्रयत्न करू नये। औरंगजेब हा क्रूर कर्मा होता आणि त्याची प्रतिमा क्रूर कर्मा म्हणूनच राहणार। परंतु आता सगळी म्हणजे महापुरुषांच्या संदर्भात सातत्याने ही अनेक अपमानकारक वक्तव्य येतात आहेत। या सगळ्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक कडक कायदा करण्याची यापुढे खरं तर गरज आहे का असं तुम्हाला वाटतं का? कारण की नामदेव ढसाळ कोण आहे असं सेन्सॉर बोर्ड एकीकडे विचारतं, छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल अपमानकारक वक्तव्य केली जातात। 100% शासनाने तसा कडक कायदा केला पाहिजे। शासन तसा कडक कायदा करेल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याबद्दल अत्यंत जागरूक आणि तितके संवेदनशील आहेत, कारण विकिपीडियावर चुकीचा मजकूर जो शंभूराजांबद्दल आला होता तो त्यांनी तात्काळ हटवला, गुगलवरचा हटवला। मात्र कोरटकर, सोलापूरकर अशी जी काही विकृती आहे यांच्यावर चाप बसण्याकरता एक कडक कायदा शासनाने याच अधिवेशनामध्ये आणावा, त्याकरता मी पूर्ण मागणी सभागृहामध्ये करणार आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्र सरकार त्या मागणीची पूर्तता करून लवकरच असा कडक कायदा आणेल
जसा शक्ती कायदा पारित होतो आहे असं मला कळतंय, म्हणजे मेघना बोर्डीकरांचं मी स्टेटमेंट ऐकलं की शक्ती कायदा लवकरच त्याची अंमलबजावणी होईल, मग ते जेणेकरून स्त्रियांवरील अत्याचाराला चाप बसेल. त्याच पद्धतीचा कडक कायदा हा जो आहे महापुरुषांचा अवमान करणारा, मग कोणी भामटा जर उद्या काही बरळला, सोलापूरकर असेल किंवा कोरटकर असेल याच्यासारखा, तर त्याला तात्काळ जेरबंद करून देशद्रोहासारखा गुन्हा त्याच्यावर दाखल व्हावा आणि त्याची जामीनसुद्धा लवकर होऊ नये असा कायदा शासनाने करावा, अशी मागणी माझी राहील. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये जे आमदार आहेत रोहित पवार कर्जत जामखेडचे, ते नाराज आहेत. त्यांनी स्वतःहून आपली नाराजी जी आहे ती आज बोलून दाखवली की मी पक्षामध्ये नाराज आहे, विरोधी पक्ष स्वतःची भूमिका घेऊन लढत नाहीये, असं त्यांचं थेट मत आहे. हे त्यांचं मत आहे, पण मी काय बोलणार. जहा नाही चैना वहा नाही राही ना, तर काय बोलायचं. त्याच्यामुळं शेवटी त्यांच्या पक्षाचा जो प्रश्न आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी माझ्या पक्षाची भूमिका मांडत असतो आणि दुसरा कोण काय बोलतो याबद्दल मला काही घेणदेण नाही. परंतु त्यांनी एक सूचक असं ट्विट केलेलं होतं 2 दिवसांपूर्वी की स्वकीयांकडनंच घात सातत्याने होतात आहेत. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांचा स्वकीयाकडनंच घात झालेला आहे, त्यामुळे स्वकीयांकडनं सांभाळून राहणं गरजेचं आहे, असं त्यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं होतं. जसं संभाजीराजांना कवी कलश धाडसाने ती 2 नावं सांगतो चित्रपटामध्ये, गणोजी शिर्के आणि आणखी त्यांचे बंधू, तसं मग जर तुम्ही खरंच संभाजी महाराजांचे अनुयायी ठरता तर धाडसानं ती 2 नावं सांगावीत ना. स्वकीयांची नावं त्यांनी सांगावीत की कोणत्या स्वकीयाकडून धोका आहे हे सांगावं, नाही तर आम्ही सांगतो, पण आम्हाला काही बंधनं आहेत. पण ते जे स्वकीय आहेत त्यांची नावं जर त्यांनी उघड केली तर आम्ही म्हणू का तुम्हाला शिवाजी महाराजचं नाव घेण्याचा अधिकार आहे. की तुम्ही म्हणतात की तुम्हालाही माहिती आहे स्वकीयांची 2 नावं, ती आहेत कोण? कारण की तुम्ही देखील त्याच पक्षात होता, अनेक वर्ष त्याच नेत्यांच्या बरोबर तुम्ही खाली काम करत राहिलात. आता ती 2 नावं कोण आहेत? त्या दोन्ही नेत्यांना माहीत आहे की संबंधित ट्विट करणाऱ्या व्यक्तीचा रोख कोणाकडे आहे. सध्या मी काही बोलत नाही, पण जे काही त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे ती 2 महान नेत्यांबद्दल त्यांच्या पक्षातली आहे. लवकरच ते बाहेर येणार आणि ज्यावेळेस एक मोठं वादळ होईल आपल्या राजकारणामध्ये, काही उलथापालथ झाली काही दिवसांमध्ये, तर समजून जायचा हा रोख तिकडं होता. खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सातत्याने तुमच्या पक्षाचे जे मंत्री आहेत धनंजय मुंडे यांच्यावरती रोग जातोय. नैतिकतेच्या आधारावरतून खरं तर राजीनामा द्यावा असं विरोधक तर म्हणतातच, तर सोबतच सत्ताधारी पक्षातले सुरेश धस आणि प्रकाश सोळंके जे तुमच्या पक्षाचे आमदार आहेत ते देखील सातत्याने म्हणतात. CIDने चार्जशीट सबमिट केलेली आहे. त्या चार्जशीटमध्ये खरं तर संतोष देशमुखांना कशा पद्धतीने हाल करून मारलेलं आहे या सगळ्या संदर्भातलं विस्तीर्ण असं संपूर्ण चार्जशीटमध्ये उल्लेख केलेला आहे. सर, नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हेच मास्टर माइंड असल्याचं पोलिसांकडून पण आलेलं आहे आणि 3 तास त्यांना ज्या पद्धतीनं मारलं गेलं हे अत्यंत म्हणजे काय म्हणता येईल त्याला माणुसकीला न शोभणारी घटना आहे. आता हा एक पार्ट झाला. आता नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा ही विरोधकांची मागणी सातत्यानं, विशेषतः धनंजय मुंडे साहेबांबद्दल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितलं, आरोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे जर वाल्मिक कराडांवर तसे आरोप झाले आणि त्यांच्याशी जर काही संबंधित मुंडे साहेबांचा संबंध असला तर मात्र पक्ष म्हणून अजितदादा ते राजीनामा घेतीलच. आणि तो धनंजय मुंडे सातत्यानं 2-4 वेळा स्टेटमेंट करून राहिलेले आहेत की वाल्मिक कराड हा माझा अत्यंत जवळचा व्यक्ती आहे. पंकजा मुंडेंनी पण संपूर्ण एका कार्यक्रमामध्ये सांगितलं की धनंजय मुंडेचा ज्यांच्याशिवाय पत्ता हलत नाही ते वाल्मिक कराड म्हणून. आता असा एक कोरटकरांचा एक फोटो देवेंद्रजींसोबत पण आहे. कोरटकरांचा फोटो अनेक राजकीय नेत्यांसोबत आहे. आता कोरटकरांनी असा आगाऊपणा केला म्हणून ते लोक दोषी होत नाहीत. वाल्मिक कराडाचा फोटो कोणासोबत आहे याचा अर्थ ते दोषीच असतील, म्हणजे ज्यांच्यासोबत तो फोटो काढला त्या लोकांचा दोष असेलच असं नाही ना. दोष जर सिद्ध झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे जे काही त्यांना कारवाई करायची असेल दादांना ते कारवाई करतील. परंतु नैतिकतेचं अधपतन झालं आहे या प्रकरणावरतून सिद्ध होत आहे असं प्रकाश सोळंके म्हणतात आहेत. ते तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुद्धा आहेत. आणि दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात आहेत की नैतिकतेचं अधपतन झालेलं नाही. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे काही सांगितलं, मुख्यमंत्र्यांपेक्षा मग कोणी मोठा नाही, त्यामुळे इतर लोकांचं तिथलं स्थानिक राजकारण असू शकतं. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्टेटमेंटला सुरेश धस यांनी पण बारकाईनं ऐकावं, आणखी इतर नेते असतील त्या जिल्ह्यातले त्यांनी पण ऐकावं, आणि तीच आमची भूमिका आहे एवढं मात्र नक्की.
खरं तर बीड जिल्ह्याच्या कारागृहामध्ये आता वाल्मिक कराड आहेत, त्यांना तिथे स्पेशल VVIP ट्रीटमेंट मिळते असा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे. खरं तर विरोधक देखील त्या आरोपांवरती म्हणतात आहेत की VVIP ट्रीटमेंट जी आहे ती वाल्मिक कराड यांना मिळतेच. जशा पद्धतीने बीडच्या पोलीस स्टेशनमध्ये झालं तशा पद्धतीची VVIP ट्रीटमेंट आता त्यांना कारागृहात सुद्धा मिळते. नाही, अशी जर काही कारागृहात ट्रीटमेंट मिळत असेल असा त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे तर नक्कीच सरकार त्याकडे जातीनं लक्ष घालणार. आणि मला असं वाटत नाही की इतकं संवेदनशील प्रकरण असताना कुठल्याही आरोपीला अशी ट्रीटमेंट होत असेल. पण परिवाराच्या भावना लक्षात घेता परत सरकारने यात गांभीर्यानं लक्ष देण्याची भूमिका ठेवलेली आहे. त्यामुळे सरकार गांभीर्यपूर्वकच लक्ष देणार. तो कारागृह अधीक्षक जे आहेत बीडचे त्यांनी एक पत्रच लिहिलं आहे की इथंचे CCTV बंद आहे. CCTV फुटेजचं बॅकअपची जी लाईन आहे, केबल वायर आहे ती पण कुठेतरी जळालेली आहे. अशा पद्धतीचं पत्रच त्यांनी प्रशासनाला लिहिलेलं आहे. किती गांभीर्यपूर्वक आहे, कारण की एखादा आरोपी तिथं जेलमध्ये आणि तिथंची CCTV सिस्टमच बंद आहे. नाही, हे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जर त्यांनी पत्र लिहिलं असेल तर हे बघा, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब हे सक्षम आहेत. त्यामुळे या गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्या त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि त्याची सत्यता तपासून त्यावर योग्य ती कारवाई गृहमंत्री करतील. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांचं म्हणणं आहे की छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांच्याविषयी जे अपमानकारक सातत्याने लेख जे आहेत ते पुस्तकातून छापून येतात आहेत ते सगळ्या पुस्तकांवरती खरं तर बंदी घातली पाहिजे. आणि त्याकरता मी सातत्यानं या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पाठपुरावा करणार आहे आणि महापुरुषांबद्दल अपमानकारक वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात एक कडक कायदा जो आहे तो या अधिवेशनामध्ये व्हावा याकरता ते पूर्णपणे पाठपुरावा करतील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचसोबतच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न होत नाही. त्यांच्या राजीनाम्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपली स्पष्ट भूमिका ठेवलेली आहे असं देखील ठाम मत त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.